भावा ती तुला दिलबर दिलबर म्हणून तुझ्याकडे येईल आणि बिलभर बिलभर म्हणून तुला कंगाल करून जाईल. समजले का तुले? आयटम म्हणतात त्याला. नवरा आणि बायको यांची उत्तम व्याख्या. आठवून आठवून भांडते तिला बायको म्हणते आणि विसरल्यामुळे बोलणी खातो त्याला नवरा म्हणतो. काय झालं जावाई? ते भाऊकीची जिरवायची म्हणून त्याला मटक्याच नाद लावला होता मी. त्याला 5 कोटीचा मटका लागलाय. जेव्हा वीज चमकते तेव्हा मला तुझी आठवण येते. जेव्हा ढगांचा कडकडाट सुरू होतो तेव्हा मला तुझी आठवण येते. जेव्हा वारं वादळ सुरू होते तेव्हा मला तुझी आठवण येते. जेव्हा पाऊस येतो तेव्हा मला तुझी आठवण येते. अगं माझी आई, मला माहित आहे तुझी छत्री माझ्याकडे आहे, देतो बाई. भांडण मिटवायचं काय घेणार आहेस तू? मला ते 3 शब्द ऐकायचे, त्याच्यावर मी भांडण मागे घेणार नाहीये. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे नाही, मला तू आवडतेस. मला जे ऐकायचंय तेच ऐकायचंय. माझीच चूक होती. आता कुठे जरा बरं वाटतं. ऐक ना, मी मित्रांकडे चक्कर मारून येतो. मित्रांकडे चक्करच मारून या. चक्करी ना इतकी मारून नका येऊ, मध्ये झालं. कोणालाही चांगला नवरा मिळत नसतो. मिळालेल्या नवऱ्यालाच किर 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 करून चांगलं बनवावं लागतं. सर, तुमच्या लाईफ मध्ये सध्या काय चालू आहे? लाईफ मध्ये काय चाललंय मला समजणं झाले. का? प्रॉपर्टी घ्यायची आहे म्हणून बँकेतून लोन घेत होतो, तर बँकवाले म्हणत आहेत पहिला तुमच्या नावावर प्रॉपर्टी दाखवा मगच लोन देणार. केस गळाल्यात म्हणून केसांचं टेन्शन घेतलं, नंतर कळालं टेन्शन घेतलं म्हणूनच केस गळाल्यात. जेव्हा लहान होतो तेव्हा मोठ्या पोरांची लग्न होत होती, आता मोठा झालोय तर लहान पोरांची लग्न व्हायला. जॉब करायचा आहे पण कंपनीवाल्यांना एक्सपिरियन्स वाला पाहिजे. एक्सपिरियन्स पाहिजे म्हणून मी कंपनीत जॉब करणार होतो. लाईफमध्ये पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी शिक्षण पाहिजे आणि शिक्षण करायचं असेल तर त्यासाठी पैसे पाहिजे. काल आधार कार्ड काढायला गेलो कारण मला सिम कार्ड घ्यायचं होतं. आता आधार कार्डवाला म्हणत आहे मोबाईल नंबर असल्याशिवाय आधार कार्ड निघत नाही. मी म्हणतोय पैसा आला तर काहीतरी करू आणि पैसा म्हणतोय तू काहीतरी कर तरच. तर सर, तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसाठी काय केलंय? फ्रेंड्स, फॅमिलीसाठी काय केलंय? भावाची गाडी विकून टाकली पृथ्वीमधला पेट्रोलचा साठा संपू नये म्हणून. दररोज दुपारी डायरेक्ट 12 वाजता उठतो घरच्यांना नाश्त्याचा त्रास होऊ नये म्हणून. बहिणीला आजपर्यंत गिफ्ट नाही दिलं तिच्या डोळ्यात अश्रू येतील म्हणून. आजोबांची बिडी मीच पितो त्यांना कॅन्सर होऊ नये म्हणून. मित्राचा ब्रेकअप करून टाकला का तर त्याचे लग्न झाल्यावर फिल्डिंग सेट होईल म्हणून. जवळच्या पण माणसांसाठी एवढं केलंय आणि दूरच्या पण माणसांसाठी खूप काही केलंय. अहो, प्रत्येक महिन्याला मी अनलिमिटेड रिचार्ज करतो कॉलिंगचा, पण कॉलवर कोणासोबत बोलत नाही का तर अंबानीला 2 टाइमचं जेवण भेटू दे म्हणून. कधी कधी दारू पण पितो का तर विजय मल्ल्याला राहिलेलं कर्ज फेडायला मदत होईल म्हणून.